हॅलो, मी श्रीकांत. आज आहे 2 मार्च. आज मार्केट क्लोज झालं. इस्रायल आणि इराणच्या वॉरमध्ये आज 2 मार्च आहे 2026. आणि काल पण मी व्हिडिओ बनवलेली. तर काल बनवलेल्या व्हिडिओप्रमाणे मी सांगितलेलं की 24,600च्या अराउंड मार्केट टेस्ट करेल, आणि आज ते सपोर्ट लेवल टेस्ट केला आणि त्याच्यावरती बाउन्स घेतला आणि क्लोज झालं. आज हा डेचा चार्ट आहे. काल एक्झॅक्ट इथे मी मार्क केलेलं आणि एक्झॅक्ट इथं सपोर्ट घेतलेला आहे. तर हा सपोर्ट सस्टेन करण्याची हाय पॉसिबिलिटी, मॅक्सिमम जास्तीत जास्त 24,380 पर्यंत येईल मार्केट. त्याच्या खाली जायचे चान्सेस खूप कमी वाटत आहेत. आणि हे अशा प्रकारे जो कप विथ हँडल मार्केट फॉर्म तयार करते, तो मला वाटतं कप विथ हँडल फॉर्म करून स्टॉक मार्केट वरती येणाऱ्या 5-6 महिन्यानंतरनं वरती जाईल, ही जी हाय प्रॉबिलिटी वाटते. बघू काय आहे. आत्ता तर डाऊन साईड आहे, पण जर मार्केट ह्या प्रिव्हियस जे ट्रेंड लाईन आहे, ह्या ट्रेंड लाईनच्या वरती जोपर्यंत जात नाही तोपर्यंत हा कन्फर्म कप विथ हँडल बिल्डअप होत नाही. तर बघू इराण आणि ह्याचं वॉर चाललंय त्याच्यावरती काय इम्पॅक्ट पडतो निफ्टी 50 वरती. तोपर्यंत मी असेच अपडेट देत राहील. तर तुम्ही अशा अपडेट कंटिन्यू वॉच करण्यासाठी मला सबस्क्राईब आणि लाईक करा. जर हा कप विथ हँडल तयार झाला तर मार्केट जवळपास 28,000 रेंजची जायची पॉसिबिलिटी आहे. जर मार्केट हा सपोर्ट अँड रेजिस्टन्स जर हा सपोर्ट अँड रेजिस्टन्स जो आहे तो आपण कंटिन्यू वॉच करू, जोपर्यंत ह्या ट्रेंड लाईनच्या अप साईडला ब्रेक करत नाही आणि मूवी परत 200 EMA च्या रिगेन करत नाही, तोपर्यंत मार्केट बिअरिश आहे, नाहीतर साईडवेज राहील. तर बघू आपण काय होतंय, वेट अँड वॉच करू.